रोड प्रकल्पाच्या कथित चुकीच्या अलाइनमेंटमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित जमिनी, घरं आणि संसार वाचवण्यासाठी गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेलं ठिय्या आंदोलन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आलंय। रिंग रोडची अलाइनमेंट चुकीची असल्याचा आरोप करत चौकशीचा अहवाल येईपर्यंत संबंधित जमिनींची मोजणी, खरेदी आणि अन्य प्रशासकीय कार्यवाही थांबवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती। नाशिक मुंबई पायी महामोर्चा इंदिरानगर येथे पोलिसांनी अडवल्यानंतर शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या सुरू केलं। दरम्यान महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा केली। महिला शेतकऱ्यांनी त्यांना राखी बांधून जमिनी आणि घरं वाचवण्याची मागणी केली। यानंतर महाजन यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना फोन करून बैठक होईपर्यंत मोजणी आणि खरेदीची कार्यवाही थांबवण्याचे निर्देश दिल्याचं सांगितलं। हे उद्यापर्यंत नाही भाऊ, जोपर्यंत भेट होऊन आपला निकाल येत नाही तोपर्यंत, हा तोपर्यंत सगळी कारवाई थांबवता। रिंग रोड बद्दलची एका गिरीश भाऊंसाठी नारा वाजवा। उद्या आता आपण सकाळी वेळ देऊ, त्याप्रमाणे पण आज झाले। येत्या 3 दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधींची बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलंय। यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। मात्र आश्वासनांची पूर्तता न झाल्यास आंदोलन पुन्हा तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। नितीन चव्हाण, पंचनामा न्यूज, इंदिरानगर।